आपण भाजून घ्यायचे। आपण भाजून घेणार आहे। आपण भाजून घ्यायचे भेंडी आता। त्याची भेंडी भाजून घ्यायची आपण। आता ही आपली भेंडी भाजली आहे। आपण आता ही काढणार आहे भेंडी त्या ताटामध्ये। ही आपली भेंडी भाजून घेतली आपण। आता आपण त्याच कढईमध्ये आपण भाजून घेतल्या त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे। टमाटा, कांदा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या 2-4 टाकणार आहे। थोडी हळद टाकणार आहे आपण। मस्त भाजून घ्यायचं। इकडे काळी नाही, एक भेंडी भाजल्यामुळे काळी झाली। जस्ट थोडीशी चटणी टाकायची अशी। हां, घरगुती मसाला थोडासा टाकला। आपण ते भाजून घेतले। आता आपण ह्यात भेंडी टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं। अशी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे आपण थोडीशी। आता आपण झाकण काढले। आता आपण थोडंसं हलवून घेणार आहे भाजी। आपली तर भेंडी शिजली आहे। थोडंसं नकळत शेंगदाण्याचा कूट टाकायचं आपण। आता आपण 2 मिनिटं भाजी अशी नुसती ठेवणार आहे। 2 मिनिटं बारीक गॅसवर झाकून। नंतर आपली 2 मिनिटं झाकून ठेवली होती। आपली भाजी खाण्यासाठी आता भेंडीची भाजी रेडी आहे। आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नक्की करा सबस्क्राईबर। तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। थँक्यू।